मंडळी, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला आहे का? आता जर मे महिना संपला तर आपल्याला आंबे कसे खाता येतील, पूर्ण वर्षभर कसे साठवून ठेवता येतील? तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 टिप्स सांगितलेल्या आहेत. आंबा वर्षभर स्टोअर कसा करावा, काय काळजी घ्यावी, आंबा कसा निवडायचा आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा असाच आंबा स्टोअर करून ठेवा, जेणेकरून तुम्ही वर्षभर आंबा घरामध्ये बसून खाऊ शकता. पुढच्या मे महिन्याची वाट बघायची गरज नाही. या पद्धतीने आपण स्टोअर करून ठेवू शकतो. मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. 5-6 तास तरी भिजवायचे किंवा जास्तीत जास्त 3-4 तास म्हणू शकतो. व्यवस्थित असं आहे ना भिजवून ठेवले होते. आता हे कोरडे आहे ना टॉवेलनी पुसलेले आहेत. ह्याला पाणी आहे ना अजिबात नको आहे आपल्याला, आणि आपल्या हाताला सुद्धा पाणी नको आहे. जर काय याला पाणी लागलं तर हे खराब होऊ शकतं. आपण हा स्टोअर करून ठेवतोय वर्षभरासाठी. तर हे स्वच्छ धुतलेत आणि पुसून घेतलेले आहेत. तुम्ही माझ्या हाताला पण बघू शकता, अजिबात पाण्याचा अंश नाही आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे. तर आता मी ते कट करून घेते. आता एक तर मी असा कट केला. आता याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एकतर याचा आपण आमरस बनवू शकतो किंवा याचे असे तुकडे करून आहे ना झिपलॉकच्या बॅगमध्ये अशा बॅग येतात, याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. आमरस बनवून स्टोअर केला तरी पण चालेल आणि असे तुकडे करून स्टोअर केलं तरी पण चालेल. तर मी तुकडे पण करणार आहे आणि आमरस पण करणार आहे, दोन्ही करणार आहे. तर आता इथं असं आपण यांना कट करून घेऊ. तर याची मी साल काढते. आंबे आहे ना चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे. घेताना जास्त खराब झालेले वगैरे ते सगळं स्टोअर करायचे नाहीत. एकतर चांगले आंबे असावे, कारण आपल्याला हे जास्त दिवस असं टिकवायचं आहे. त्यासाठी आंबे चांगले असावे, व्यवस्थित धुतलेले, कोरडे केलेले असावे, पाणी अजिबात नको. आणि हे स्टोअर करताना आपल्याला आहे ना 2 गोष्टी लागणार आहेत. तर त्या कोणत्या आहेत ते व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी याच्यामध्ये अजून काय काय वापरलेलं आहे, जेणेकरून आंबे किंवा आंब्याचा रस जास्त दिवस टिकेल. कोणतंही केमिकल वगैरे आपल्याला वापरायचं नाही. घरगुती पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर आता बघू शकता आंबा अगदी व्यवस्थित आहे, व्यवस्थित पिकलेला आहे. याला अजिबात डाग वगैरे नाही आहे. याची साल आहे ना मी अशी वरच्या बाजूनी काढून घेते. तुम्ही असे तुकडे करून जरी केलात तरीही चालेल. मी आता या पद्धतीने करते. तर चल आपण आहे ना आता हे सगळं काढून घेऊ, त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू. आता इथे तुम्ही बघू शकता सगळे आंबे जे होते ना, जे व्यवस्थित चांगले होते, ज्याला डाग वगैरे नव्हते, ते सगळे मी व्यवस्थित असे ना कट करून घेतलेले आहेत. बघू शकता अजिबात पाणी लावायचं नाही आहे. आपल्या हाताला सुद्धा लागलं नाही पाहिजे आणि आंब्यांना सुद्धा. जास्त दिवस आपल्याला जर का स्टोअर करून ठेवायचे असतील तर ही काळजी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना 2 गोष्टी करायच्या आहेत. एक तर आपण आहे ना याचा आमरस करून स्टोअर करू शकतो, म्हणजे मिक्सरमध्ये वाटायचं आणि स्टोअर करायचं. आणि दुसरं म्हणजे हे जे असेच तुकडे आहेत तर ते असेच आपल्याला स्टोअर करायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा आता 2 चमचे मी साखर टाकलेली आहे आणि याच्यात आहे ना आपल्याला साधारण 1 चमचा लिंबू रस टाकायचा आहे. लिंबूच्या रसाने काय होतं, हे जास्त दिवस आहे ना टिकून राहतं आणि याचा रंग बदलत नाही साखर आणि लिंबू टाकल्याने.
तर मी इथं 2 वेळा थोडं लिंबूचा रस टाकलेला आहे. सो 2 चमचे म्हणू शकतो आपण लिंबाचा रस आणि 2 ते 3 चमचे साखर एवढंच प्रमाण आपल्याला इथं घ्यायचं आहे. याच्यामध्ये बदल अजिबात करायचा नाही आहे. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ना एका बॅगमध्ये हे भरून घ्यायचं आहे. बॅग व्यवस्थित झिपलॉकवाल्या असाव्या किंवा एखाद्या कंटेनरमध्ये सुद्धा भरून ठेवलं तरी पण चालेल. व्यवस्थित पॅक असावा, अजिबात एअरटाईट असावा, हवा जाता कामा नये बाहेर किंवा बाहेरची हवा आतमध्ये जाता कामा नये, अशा टाईपमध्ये व्यवस्थित असा घ्यावा. झाकण व्यवस्थित बंद असणारा घ्यावा, सगळ्यात महत्त्वाचं. तर चला आता आहे ना मी हे जे काही आंब्याचे तुकडे करून घेतलेले ते एका झिपलॉक बॅगमध्ये भरून घेते आणि मग बोलते. तर याच्यामध्ये ना मला एक गोष्ट सांगायला आवडेल की हे छोटे पॅकेट्स वापरायचे, जेणेकरून आपण जेव्हा फ्रीजरमधून बाहेर काढू तेव्हा ते पूर्ण पॅक आपला यूज होईल अशा पद्धतीचा घ्यायचा. जास्त मोठा जर घेतला तर संपवायला थोडासा वेळ लागू शकतो. त्यासाठी छोटे झिपलॉकच्या बॅग घ्यायच्या, म्हणजे एका वेळेला एक बॅग आपण सहज संपू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि बॅग पूर्ण भरायची नाही आहे, अर्धीच बॅग भरायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला आता स्टोअर करून ठेवायचं आहे. तर आता बघा मी सगळं असं स्टोअर करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते की मी कशा पद्धतीने केलेलं आहे. मी ऑलरेडी एक पॅकेट आहे ते फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवलेलं होतं, जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे आत्ताचं लेटेस्टवालं आहे जे मी आत्ता पॅक केलेलं आहे. आणि जे काही राहिलेलं जे तुकडे आहेत ते छोट्या पॅकमध्ये मी भरून घेतलेले आहेत. बघू शकता या पद्धतीचं केलेलं आहे. आणि अगोदरच्या रात्री म्हणजे 1 दिवस अगोदर मी अजून एक पॅक बनवून घेतलेला होता 2 आंब्यांचा. तोही तुम्हाला दाखवते. अगदी व्यवस्थित असा झालेला आहे आणि फुल असा कडक झालेला आहे बर्फासारखा. तर इथं खाली ठेवलेला जो आहे तर तोच आहे, तुम्हाला मी दाखवते बघा. तरी अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आहे ना स्टोअर करून ठेवू शकता. या पद्धतीचा कडक असा होतो. आणि जेव्हा यूज करायचा आहे त्यावेळेला आपल्याला पूर्ण एक पॅक यूज करावा लागतो. त्यासाठीच मी तुम्हाला अगोदर सांगतानाच सांगितलेलं आहे की छोट्या बॅगचा वापर करा, जेणेकरून एका वेळेला आपल्याला हे वापरता येईल. आणि भरताना पूर्ण बॅग भरायची नाही आहे, अर्धीच भरायची आहे. तर चला आता तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन संपायच्या अगोदर असेच आंबे स्टोअर करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ जर का हेल्पफुल झाला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.